प्रॉब्लेम नंबर जे आहे 22 आहे, परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर. ओके, प्रॉब्लेम नंबर 22. कंपनी क्रिएट करतोय पहा मी, क्रिएट न्यू कंपनी. ओके, स्टेट महाराष्ट्र आपला. ओके, चला. होप थिंक सो की या आधीच्या सगळ्या कंपन्या तुम्हाला समजल्या असतील. ओके, चला. आपण टॅलीमध्ये आल्याच्या नंतर मिस्टर राजूने बिझनेस स्टार्ट केलाय. ओके, जसं की आपण याआधी केलेल्या एंट्रीप्रमाणे आपण पहिली एंट्री रिशिपमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट करतोय राजूकडनं. ठीक आहे, कोण? मिस्टर राजू. ओके, आणि जो की कॅपिटल आहे आणि त्याची अमाऊंट आपल्याला 10 लाख रुपये इथे इन्व्हेस्ट करायची आहे. ओके ओके, आणि ही कॅशमध्ये आहे. चला, नेक्स्ट एंट्री आहे डिपॉझिट इन बँक. पहा, SBI जी बँक आहे त्या बँकेमध्ये 3 लाख रुपये डिपॉझिट केले. पहा, कॉन्स्टंटली ह्याच कंपन्या तुम्हाला ज्या एंट्र्या बार बार का सांगतो, यामागे एक रिझन आहे की तुम्हाला हे पाठ झालं पाहिजे, जेणेकरून कुठं जॉबला किंवा स्वतःच्या बिझनेसमध्ये अशा एंट्र्या वारंवार येतात. तर हा यामागचा मेन उद्देश आहे. कॅश ही गेलेली आहे आपल्याकडनं किती? 3 लाखाची. आणि आपल्याच बँकेमध्ये इथं पहा, अमाऊंट चुकू देऊ नका, आणि आपल्याच बँकेमध्ये जो की आहे बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये जमा झालेली आहे किंवा आपणच जमा केलेली आहे. पहा, बँकेची जेव्हा कंपनीत ऑलरेडी इथं डिटेल्स टाकलेली असते, तुम्हाला वेगळी टाकायची गरज नाही. पण बँकेचं डायरेक्ट लेजर ऑलरेडी बनलेलं असतं. ठीक आहे, जेव्हा तुम्ही जॉबला जाता. पण इथं मी लेजर बनवतोय पहा, पण कंपनीमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये ऑलरेडी इथं जेव्हा तुम्ही टॅली सॉफ्टवेअर विकत घेताय किंवा तुमच्याकडे ऑलरेडी कंपनीमध्ये हे सॉफ्टवेअर असतं, इथं ऑलरेडी लेजर बनलेले असतात, सर्व मोस्टली असतात. ओके, चला. आणि इथं आहे फर्निचर. यू नो व्हेरी वेल फर्निचर ऑफिस यूजसाठी की कशामध्ये आपण याची एंट्री करतोय? पेमेंटमध्ये, जे की फर्निचर आहे, आणि यू नो व्हेरी वेल फिक्स ॲसेट्समध्ये आहे. ओके, आणि ज्याची अमाऊंट आहे 50,000 रुपये. ओके, आणि ही कॅशमध्ये इथं दिलेली आहे. ओके, चला. बाय चेकमध्ये इथं कम्प्युटर दिलेले आहेत. ठीक आहे, ऑफिस यूजसाठी. चला पाहूया, इथं कम्प्युटर अंडर द फिक्स ॲसेट, आणि अमाऊंट दिलेली आहे 40,000, जे की आहे तुमच्या बँक थ्रू. ओके, चला, बँक थ्रू पेमेंट सुद्धा झालेली आहे इथं. नेक्स्ट एंट्री आहे परचेस ऑर्डर. पहा, हा महत्वाचा याच्यामधला पॉइंट आहे की इथं दिलेला आहे परचेस ऑर्डर. ठीक आहे, आता परचेस ऑर्डर आपल्याला द्यायचा आहे, आणि तो कुणाला द्यायचा आहे? आपल्याला इथं रेडी गारमेंट्सला परचेस ऑर्डर द्यायचा आहे. ठीक आहे, आता परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर हा कुठं असतील हे पहिले आपण पाहूया. ओके, पहा, यामध्ये ऑर्डर प्रोसेसिंग कुठं करायची आहे ते पाहूया. पहा, 2 प्रकारचे ऑर्डर असतात. एक असतो सेल्स ऑर्डर आणि दुसरा परचेस ऑर्डर. आपल्याला दोन्ही पाहण्यासाठी इथं ऑर्डर वाउचर्सवर जायचं आहे, आणि यामध्ये अकाउंटिंग वाउचर आणि इन्व्हेंटरी वाउचर्स हे 2 तुम्हाला दिसतील. आता इथे शो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि एंटर दाबायचं आहे. तर यामध्ये सर्च करायचं आहे तुम्हाला ऑर्डर प्रोसेसिंग. ओके, आता ऑर्डर प्रोसेसिंग म्हणजेच ऑर्डर वाउचर्समध्ये तर इथं दिलेलं आहे परचेस ऑर्डर आणि इथं दिलेलं आहे सेल्स ऑर्डर. आता पाहूया पहिला ऑर्डर आपल्याला कुठला करायचा आहे. त्यामध्ये इथं दिलेले आहे रेडी गारमेंटला आपण परचेसचा ऑर्डर देतोय. कुठला ऑर्डर देतोय? परचेसचा ऑर्डर देतोय. तर इथं ही एंट्री कशामध्ये करायची आपल्याला पाहूया. तर इथं घ्यायचं आहे परचेस ऑर्डर आणि यस करायचं आहे. आय वॉन्ट टू ऍक्टिव्ह धिस ऑर्डर, परचेस ऑर्डर. आणि आपण रेडी गारमेंट्स या कंपनीला कपड्यांची ऑर्डर देतोय की आम्हाला ह्या पद्धतीनं कपडे हवे आहेत आमच्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा आमच्या फॅक्टरीसाठी. तर कसे देणार? तर परचेस ऑर्डर ह्याच वाउचरवर तुम्हाला जायचं आहे. इथं वाउचर नंबर हे तुम्हाला जेवढ्या वेळा त्या कंपनीला कंपनी थ्रू तुम्ही जेवढे ऑर्डर दिले तर तिथं ऑर्डर नंबर राहील इथं. आता यामध्ये परचेस ऑर्डर आपल्याला कुणाला द्यायचं आहे? मी अल्ट सी करतोय आणि इथं घेतोय आपण रेडी गारमेंट. पहा इथं दिलेलं आहे तुम्हाला रेडी गारमेंट्स यांना. ठीक आहे, आपण रेडी गारमेंट्स आणि इथं घ्यायचं आहे परचेस. ओके, परचेस आणि परचेस ऑर्डर कुणाला दिलेला आहे? रेडी गारमेंट. पहा इथं माझं अंडर ग्रुप इथं चुकलेलं आहे. पहा रेडी गारमेंटला ऍक्च्युअल मला अंडर ग्रुप कुठलं टाकायचं होतं? सन्ड्री क्रेडिटर. ओके,
आणि परचेस अंडर द परचेस ऑर्डर इथं राहणार होतं, पण आपण इथंच चुकी केली. तर ह्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की इथं सिंपल F7 म्हणजेच कशामध्ये जायचं आहे, तुम्हाला जर्नलमध्ये जायचं आहे पहा. आणि इथं रेडी गारमेंट या ज्या लेजरवर आहे त्याच्यावर जातोय मी आणि परत बॅकस्पेस ह्या बटनावर जाऊन मी कंट्रोल होल्ड करून एंटर बटन दाबतोय पहा. तर याने होईल काय की इथं रेडी गारमेंट याचं अंडर ग्रुप मी काय घेणार आहोत, इथं सन्ड्री क्रेडिटर, कारण की तो आपल्याला सप्लाय करणार आहे. तर काय ऑर्डर देणार आहोत रेडी गारमेंटला, तर ते इथं नाही करायचं, आपल्याला कशात जायचं आहे, परत परचेस ऑर्डर, ऑर्डर प्रोसेसिंग मध्ये, शो मोर मध्ये, आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला परचेस ऑर्डर. चला परत त्या स्क्रीनवर आलोय. आता परचेस ऑर्डर यामध्ये आपल्याला इथं ऑर्डर नंबर दिलेला आहे पहा. तर इथं ऑर्डर नंबर आपल्याला इथं दिलेलाच आहे 3240, तोच ऑर्डर नंबर इथं टाकायचा आहे. आणि हेअर वी गो, इथं परचेसचं लेजर बनवायचं आहे आणि इथं क्रिएटवर जाऊन इथं लेजर बनवायचं आहे, परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट. ठीक आहे, पण परचेस केलाय का हा माल हे पाहूया. नाही, परचेस नाही केलाय. आपल्याला काय करायचं आहे, शर्ट विकत घ्यायचे आहेत किती, 200 क्वांटिटीमध्ये, आणि आपल्याला रेट माहीत आहे म्हणून हा रेट टाकलेला आहे. तर कधी कधी असं होतं की आपल्याला रेट माहीत नसते, फक्त ऑर्डर दिला जातो. तर यामध्ये इथं परचेस ऑर्डर आपण इथं सांगितलेलं आहे आणि कॉलिंगवर त्यांनी सांगितलेलं आहे की एवढे एवढे अमाऊंट लागतील तुम्हाला, एवढा एवढा आमचा ऑर्डर आहे, आपण त्यांना सांगितलेलं आहे. तर इथं तुम्हाला याचं अंडर ग्रुप घ्यायचा आहे. आता हे परचेस ऑर्डर गारमेंट्स आहे, तुम्ही टेक्सटाईल पण करू शकता अंडर ग्रुप, जे की इलेक्ट्रॉनिक्सच्या ठिकाणी तुम्ही टेक्सटाईल, गारमेंट्स किंवा क्लॉथिंग बिझनेस असा पण करू शकता. मी इथं नॉचेस घेतलाय आणि गारमेंट्स बिझनेसच मी याच्यामध्ये अंडर ग्रुप आपण घेतलेला आहे पहा, शर्ट्स. आणि इथं हा मेसेज तुम्हाला येतोय की कुठल्या तारखेपर्यंत तो माल आपल्याकडे येणार आहे. तर ही एक्झॅक्ट डेट त्यांनी जर सांगितली असेल की या तारखेपर्यंत माल पोहोचेल, तर हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. ठीक आहे, की त्यांनी सांगितलं 7 तारखेपर्यंत माल येईल, तर आपल्याला 7 तारीख अशी टाकायची आहे, जी की या महिन्याची किंवा पुढच्या महिन्याची असू शकतं. ओके, तर इथं एंटर करून इथं रेट जे ड्यू ऑन टाईप केल्याच्या नंतर इथं एंटर करायचं आहे आणि इथं रेट टाकायचे आहे, जी की क्वांटिटी आणि रेट आहे पहा, 200 आणि 150. ओके, मग इथं टाकायचं आहे 200 आणि 150चा रेट आहे. आली 30,000चा माल. आपल्याला एंटर करायचं आहे इथं. आणि दुसरा इथं प्रोडक्ट दिलेला आहे आपल्याला, कुठला, पॅन्ट्स. ठीक आहे, आणि हे 200 क्वांटिटीमध्ये आहे आणि याची रेट इथंच दिलेली आहे 175 आणि डिलिव्हरी डेट सुद्धा दिलेली आहे बरं का, तर ती सुद्धा आपण टाकायची आहे पहा. आता या दोघांची डिलिव्हरी डेट हीच दिलेली आहे आणि हे आपण यामध्ये करूया. चला आता काय करायचं आहे सांगा, आपल्याला येणार आहेत काय, पॅन्ट्स 200 आणि 175. आपण लेजर क्रिएट करणार आहोत पॅन्ट आणि इथं गारमेंट्स आणि नॉचेस. ठीक आहे, इथं 2 मायनस इथं ऑर्डरमध्ये आपण 2 मायनस एंटर करणार आहोत. तर एप्रिल महिन्याची 2 तारीख इथं आलेली आहे आणि इथं 200 क्वांटिटीमध्ये आणि 175 ही अमाऊंट टाकलेली आहे. मेक शुअर इथं चेक करून पाहायचं आहे तुम्हाला. ओके, आणि डिलिव्हरी डेट सुद्धा टाकलेली आहे. मी एंटर करून यांना सेव्ह करतोय पहा. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण परचेस ऑर्डर केलेला आहे. आता याला जसं मी सेव्ह करणार तसं तुम्हाला एक कन्फर्म गोष्ट इथं करायचं आहे, स्केप दाबायचा आहे आणि यामध्ये इथं स्टॉक मध्ये जायचं आहे पहा. आले स्टॉक मध्ये आणि इथं चेक करायचंय खरंच स्टॉक आला का नाही, कारण की आपण फक्त परचेस ऑर्डर दिलेला आहे, त्यामुळं इथं स्टॉक आलेला नाही आहे आपला. ओके, चला तर यामध्ये हे असतं ट्रान्झॅक्शन पेज अप करतोय पहा परचेस ऑर्डरचं. ठीक आहे, तर हे जमलं पाहिजे, पेज डाऊन करतोय. ओके, चला नेक्स्ट आहे पेड ॲडव्हान्स. आता रेडी गारमेंटला आपण पैशाचा जो ऑर्डर दिला त्याला एवढे पैसे त्याच्याकडनं आपण त्याला देतोय पहा ॲडव्हान्समध्ये. तर पेड ॲडव्हान्स हे कसं येईल, पेमेंटमध्ये येईल कन्फर्म. आणि इथं स्पेस दाबून रेडी गारमेंट्स घ्यायचंय तुम्ही आणि ती अमाऊंट टाकायची आहे इथं. आणि ही ॲडव्हान्स अमाऊंट कॅशमध्ये दिलेली आहे की बँकेमध्ये दिलेली आहे,
पेड टू रेडी. आपण आताच्या जमान्यामध्ये आपण डायरेक्टली कॅशच देत नाहीये, डायरेक्ट ऑनलाईन देतोय. पण इथं ऑर्डर दिलेला आहे की कॅशमध्ये दिले असं सांगितलेलं आहे इथं. ठीक आहे. पण आताच्या जनरेशनमध्ये आपण असं करतोय की डायरेक्ट फोन पे गुगल पे करतोय, तर असं पण असू शकते. ओके. तर हे बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही समजू शकता. यामध्ये कॅश दिलाय तर मी कॅशच घेणार इथं. चला. आणि यामध्ये दुसरी एंट्री आहे, परत एक परचेस ऑर्डर आहे. कुणाला आहे? उषा गारमेंट्सला. ठीक आहे. तर परचेस ऑर्डरच आहे पहा परत एकदा, आणि ऑर्डर नंबर पहा वेगळा आहे इथं. ओके. आणि हा ऑर्डर नंबर 42, इथं 32 होता, इथं 42 आहे. तर हे ऑर्डर नंबर आपण परत एकदा आपल्या वाउचर्समध्ये जायचं आहे, अदर वाउचर्समध्ये. आणि इथं पण ऑर्डर येऊ शकतो त्याचा. परचेस ऑर्डर इथं दिला का? नाही. आपल्याला इथंच जायचं आहे. आणि याची शॉर्टकट की सुद्धा आहे पहा. परचेस ऑर्डरची शॉर्टकट की आहे कंट्रोल F9 आणि सेल्स ऑर्डरची आहे कंट्रोल F8. आता याला कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो पहा. F9 जर प्रेस केला तर परचेस येते, आणि कंट्रोल F9 केला तर परचेस ऑर्डर येतो. ठीक आहे. आणि इथं सेलसाठी काय शॉर्टकट की आहे? F8. मी डायरेक्ट F8 दाबला तर इथं सेल्स म्हणून येते. ओके. सेल्स वाउचर येतोय पहा इथं. आणि कंट्रोल F8 जर प्रेस केलाय तर इथं सेल्स ऑर्डर येणार पहा. तर का बरं येत नाही? कारण की सेल्स ऑर्डरला ऍक्टिव्ह करावं लागतो. ओके. कसं? मध्ये जायचं आणि यामध्ये जाऊन सेल्स ऑर्डरला सुद्धा ऍक्टिव्ह करून घ्यायचं इथं. ठीक आहे. तर चला पाहूया. F9 जर दाबलं तर परचेस, आणि कंट्रोल F9 दाबलं तर परचेस ऑर्डर. F8 प्रेस केला तर सेल्स, आणि कंट्रोल F8 प्रेस केला तर सेल्स ऑर्डर. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलंच असेल पहा कशा पद्धतीनं आपण हे ऑर्डर्स दिलेले आहे. तर चला आपण F9 मध्ये जाऊया, आणि आपला एक जे लेजर आहे उषा, जो की आहे आपली सिंडिकेटर. ओके. आणि यामध्ये इथं ऑर्डर नंबर आहे 4240 ही ऑर्डर नंबर आहे उषाची. ओके. आता उषानं ड्रेसेस विकत घेतलेले आहेत. किती? 200 आणि 300 याच्यामध्ये परचेसच मध्ये घेतले याला. आणि इथं लेजर्स बनवलेत आपण, परचेस अंडर द गारमेंट्स नॉचेस. आणि इथं 200 आणि किती समथिंग किती 300 रुपयाला एक ड्रेस इथं आपण घेतलेला आहे. तर ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे. नेक्स्ट दिलेला आहे यामध्ये किती? सॉरी, सारीज होत्या. ओके. सारीज झाली ना? मेक शुअर. हा, सारीजच घेतलेले आहेत. नंतर इथं ड्रेसेस घेतलेले आहेत पहा, 200 आणि 250. ओके. अल्टसी ड्रेसेस गारमेंट्स नॉचेस 200 आणि 250 ही त्याची रेट आहे. ओके. आता मेक शुअर की 200 आणि 250च आहे. डिलिव्हरी डेट ही त्याच्या दुसऱ्या दिवशीचीच आहे. तर ही पाहूया. ऍक्टिव्ह डिलिव्हरी डेट ही 2 तारीख घ्यायची. ओके. आता इथं सुद्धा 2च घ्यायची, म्हणजे 2 दिवसानंतर इथं तो माल येईल. तर 2 म्हणल्याने इथं 2 days असं आलेलं आहे. ऑटोमॅटिकली एंटर घेतलाय पहा. ठीक आहे. तर इथं एंटर करून सेव्ह करायचं आहे. चला. आता इथं दुसरं पेड ऍडव्हान्स टू उषा. चला, उषाला आपण ऍडव्हान्स दिले तर आपण इथं किती? 15,000चे. चला, इथं पेमेंटमध्ये जायचं आहे आणि स्पेस दाबून इथं उषा सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. आणि तीच अमाऊंट इथं टाकून ही कॅशमध्ये आहे का कन्फर्म करायचं आहे. हो, कॅशमध्ये नाही, चेकमध्ये आहे पहा. तर ही मिस्टेकन एंट्री परत करायची असेल तर पेज अप प्रेस करायचं आहे आणि इथं बँक घ्यायची आहे. ठीक आहे. तर पहा, मी कसं व्हेरीफाय करतो की की काही चुकतंय का आपलं. तर हे खूप महत्वाचं आहे पहा. तुम्ही जेव्हा कुठं जॉब करताय तर एक एंट्री परत जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला जॉब करताय तर ती चेक करून पहा, क्रॉस व्हेरीफाय करून पहा की त्याच पद्धतीचं ट्रान्झॅक्शन झालंय का. नाहीतर फोनपेनं कोणी पैसे देईल आणि तुम्ही कॅशनं लिहिणार तिथं. तर अशा वेळेस काय होते की जेव्हा ऑडिट होतं ते त्यामध्ये तुमचं नाव हे होऊन जातं की अरे हा अकाउंटंट तर याला बरोबर शिकवलं पण नाही आहे की जो चेकचे आणि ऑनलाईन पेचे सुद्धा कॅशमध्येच करतोय. ओके. तर असं करू नका, कारण की बँकेचे ट्रान्झॅक्शन हे बँकेमध्येच टाका. ओके. चला, आता इथं पेड कॅरेज आहे पहा. आता कॅरेज डिफाईन नाही केलंय की कॅरेज इनवर्ड आहे की आउटवर्ड आहे, त्यामुळं फक्त पेड कॅरेज म्हटलं. तर यामध्ये पेड कॅरेज ह्या सिच्युएशन नुसार काय असेल हे आपल्याला समजलं पाहिजे पहा. तर कॅरेज हे इनवर्ड आहे, मध्येच माल जो ऑर्डर केलता आहे तो आणते वेळेस लागलेला आपल्याला खर्च.
मजदुरीचा. तर कॅरेज इनवर्ड आपण पेमेंटमध्ये घेणार आहोत, कॅरेज इनवर्ड. आणि काय करणार आहोत आपण, ओके. आणि हा डायरेक्ट एक्सपेन्सेस घेणार आहोत. याची थिअरी ऑलरेडी झालेली आहे तुमची. आणि इथं 300 रुपये हा कॅशमध्ये आपण दिलेली आहे. चला नेक्स्ट आहे ऑर्डर रिसिव्ड. पहा हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ऑर्डर इथं रिसिव्ह केलेला आहे. पहा आता ही एंट्री कशी करायची बरं हे पाहूया. तर आता ऑर्डर कसा रिसिव्ह केला, तर हे आपल्याला डायरेक्टली परचेसमध्ये जायचं आणि हा ऑर्डर जो आहे तो रिसिव्ह करायचा आहे. पण बिल नंबर कितीच्या अगेन्स्ट घेतलेला आहे, म्हणजेच ऑर्डर नंबर 3240. ओके. आणि हा रिसिव्ह केलाय. तर चला आपण इथं परचेसमध्ये जाऊया. सिंपल तुम्हाला परचेसमध्ये जायचं आणि ऑर्डर ह्या पद्धतीचं रिसिव्ह करायचं आहे. कुणाकडनं ऑर्डर आलाय म्हणते रेडी गार्मेंट. मेक शुअर की पहा कुणाकडनं ऑर्डर आलाय म्हणते तो रेडी गार्मेंट्स. ओके रेडी गार्मेंट्स. एंटर 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 करायचं. पहा इथं कुठलाही कंट्रोल ए वगैरे दाबायचं नाही, एंटर 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 करायचंय. आणि इथं तुम्हाला एंटर केल्याच्या नंतर इथं रेडी गार्मेंट असं नाव आलं पाहिजे, पण याच्यामध्ये येत नाहीये. मी इथं F12 दाबतोय आणि यामध्ये एक बटन दाबतोय ऑर्डर प्रोसेसिंगचं. ओके चेक करतोय पहा इथं की ऑर्डर प्रोसेसिंग नावाचं एक बटन आहे, तर ते ऍक्टिव्ह होतंय का. ठीक आहे. तर यामध्ये तर नाहीये. मी स्केप दाबतोय पहा, F11 प्रेस करतोय. तर यामध्ये पाहूया इथं यस. ओके. तर यामध्ये ऑर्डर प्रोसेसिंग याला सुद्धा यस करतोय. ओके. तर चला इथं दिलेलं आहे जॉब ऑर्डर प्रोसेसिंग. पहा किती इझी आहे. हा इझी नाही, थोडा अवघड आहे, कारण की कुठं गेलोय हे महत्वाचं आहे. परत एकदा सांगतोय, यस केलंय आणि सेव्ह केलंय. पहा ओके कुठं गेलोय पहा, मी रेडी गार्मेंट घेतल्याच्या नंतर इथं F11 प्रेस केलाय आणि हे शो मोअर फीचर्स आणि शो ऑल फीचर्स या दोन्ही ऑप्शनला क्लिक करून इथं ऑर्डर प्रोसेसिंग जे अनेबल केलेलं आहे आपण. आणि इथं रेडी गार्मेंटच्या इथे आल्याच्या नंतर मला इथं ऑर्डर नंबर आता दिसायला पाहिजे, जो की नाही दिसत आहे. परत जाऊया F11 जो की आहे यामध्ये इन्व्हेंटरीमध्ये ऑर्डर प्रोसेसिंग. तर हे जे कॉलम आहे तो ऍक्टिव्ह ठेवलेला आहे आपण. आणि परत जाऊया रेडी गार्मेंट. अरे यावेळेस सुद्धा आलेला नाहीये. मी एकदा चेक करतोय, थांबा. ओके पहा यामध्ये जो ऑप्शन आहे तो F11 मध्ये नाही आहे. ओके. आता हा ऑर्डर प्रोसेसिंगचा जो फीचर्स आहे तो F12 वर प्रेस करायचं, म्हणजेच इथं दिलेलं आहे पहा कॉन्फिगरेशनवर. ओके या ऑप्शनवर जायचंय तुम्हाला. आणि इथे गेल्याच्या नंतर इथे तुम्हाला दाखवत असेल पहा प्रिव्हियस ऑर्डर डिटेल्स. ओके तर या ऑप्शनला तुम्हाला यस करायचं आहे, बस एवढंच आहे. ओके एंटर 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 करायचं आहे. आणि इम्पोर्ट डिटेल्स म्हणजे त्या ऑर्डरची डिटेल्स अजून काही असेल तर त्याला सुद्धा यस केलंय. पहा आता परत जाऊया, परचेसमध्ये जायचंय तुम्हाला आणि रेडी गार्मेंट घ्यायचं आहे इथं. आणि यामध्ये इथं तुम्हाला ऑर्डर डिटेल्स दिसत असेल. पहा आता रेडी गार्मेंटला किती ऑर्डर दिल ते आपण ते ऑर्डर लिस्ट इथं येईल आणि तोच ऑर्डर इथं सिलेक्ट करायचा आहे. ओके कंट्रोल ए. चला रेडी गार्मेंट आला इथं, कंट्रोल ए. चला आणि इथं त्याचा ऑर्डर ऑटोमॅटिकली काय काय विकत घेतलं होतं आपण ऑर्डर दिलता ते बराबर आलेलं आहे, काय करायची गरज सुद्धा नाहीये. कंट्रोल ए करा, झालंय तुमचा माल परचेस झालाय. आणि आता स्केप दाबून आता हा स्टॉक मध्ये दिसेल पहा इथं. पहा ओके हा गार्मेंट Alt F1 पॅन्ट आणि शर्ट हे आपल्या स्टॉक मध्ये आलेले आहे. ओके व्हेरी गुड. चला नेक्स्ट पाहूया आपण यामध्ये. आता इथे दिलेलं आहे रेडी गार्मेंट झालंय. आता हा जो ऑर्डर रिसिव्ह केलेला आहे उषाकडनं जे की 2 तारखेला आहे. ठीक आहे. चला या आधीची एंट्री सुद्धा आपण वाउचर्स थ्रू जायचं आहे पेज अप करून. ही एंट्री सुद्धा 2 तारखेलाच आहे. पहा इथं 2 असं लिहून सेव्ह केलेलं आहे. आणि आता उषा जे आहे याची ऑर्डर नंबर जो डेट आहे ती सुद्धा 2च आहे. मी कीबोर्डवर F2 प्रेस करतोय आणि एंटर करतोय. पहा आणि उषा आली का उषा. ओके आता उषा ही जे ऑर्डर नंबर आहे तर तोच ऑर्डर नंबर पहा इथं सिलेक्ट करायचा आहे. ओके चला एंटर एंटर सेव्ह. आणि बाकी काहीही करायची गरज नाहीये. ऑर्डरनुसार हे सगळा माल ऑटोमॅटिकली आला का
ट्रकमधून किंवा जे काही तुम्ही ट्रान्सपोर्टेशनमधून माल बराबर उतरला का हे पहिले चेक करून घ्यायचं आहे, किंवा बिलाप्रमाणे तुम्हाला परचेस बिल घ्यायचंय तुम्ही हातामध्ये आणि ते ऑर्डर दिलाय आणि तिकडून जो बिल आलाय त्या बिलाप्रमाणे खरंच तो माल आला का एकदा व्हेरीफाय करायचा आहे. ओके, एवढाच माल आला. ओके, काही स्टॉक असेल तर याच्यामध्ये जो परचेस रिटर्न आहे ते फीचर्स पण तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे, तर ती एंट्र्या करायची आहे जर काही माल चुकीचा जर आला असेल तर. पण ओके, ऑल क्लिअर. ओके, सेव्ह. चला, ह्या दोन्ही एंट्र्या झालेल्याच आहे तुम्हाला. चला, आपल्याला नेक्स्ट घ्यायचं आहे सेल्स ऑर्डर. आता पहा, आपल्या जे याच्यामध्ये माल आपण विकत घेतलेला आहे, म्हणजेच परचेस ऑर्डर देऊन आपल्या जे बिझनेसमध्ये माल आलेला आहे, पण आपण आता हा माल होलसेलमध्ये दुसऱ्याला विकतोय, तर हा कुणीतरी आपल्याला आता ऑर्डर देतोय की सर आम्हाला एवढा एवढा माल पाहिजे तुमच्याकडनं, जे की पॅन्ट शर्ट वगैरे टेक्स्टाईलमध्ये आहे तुमच्या. चला, सेल्स ऑर्डर पाहूया. आणि यामध्ये सुनील अँड कोनं तो ऑर्डर दिलेला आहे. ओके, तर सुनील अँड को यांनी ऑर्डर दिलेला आहे. तर सर्वात पहिले वाउचर्सवर जायचं आहे आणि यामध्ये शो मोअरवर जाऊन इथं काय करायचं आहे तुम्हाला, सेल्स ऑर्डर. शॉर्टकट की काय, कंट्रोल F9. इथून ऍक्टिव्ह केल्याच्या नंतरच इथं F8 प्रेस करायचं आहे आणि नंतर कंट्रोल F8 प्रेस करायचं आहे. सेल्स ऑर्डर कोणी दिलाय आपल्याला, सुनील अँड कोनं, आणि तो आहे आपला सनरी डेटा. ओके, आणि इथं ऑर्डर नंबर आहे आपल्याला, आपण ऑर्डर घेतोय म्हणजेच आपला जो कस्टमर आहे तो ऑर्डर देतोय आपल्याला, तो ऑर्डर नंबर बराबर लक्षात ठेवायचा आहे जो इथं दिलेला आहे. आणि भरपूर टॅली सॉफ्टवेअरमध्ये असं फीचर असते, ऑर्डर ऑटोमॅटिकली जनरेट होत असतो, पण इथं नाही. इथं डायरेक्टली तुम्हाला टाईप करायचं आहे आणि इथं घ्यायचं आहे सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट. ओके, जीएसटी वगैरे मी इथं दिलेले नाहीये. ओके, आणि इथं घेतल्याच्या नंतर आपल्याला इथं अल्ट C करायचं आहे आणि इथं आपण कुठलेही लेजर्स बनवायचं नाही. पहा, इथं काय पाहायचं आहे, पॅन्ट्स आपण विकत ऑर्डर घेतलेला आहे आपल्या कस्टमरकडनं. पॅन्ट्स किती, 100 क्वांटिटीमध्ये, आणि इथं अमाऊंट वाढून 350 झालेली आहे. तर इथं P टाईप केलं तर पॅन्ट्स आला आणि इथं जी डेट दिलेली आहे ती 2/4 दिलेली आहे. तर इथं 2/4 आपण दिलेली आहे स्पेस. इथं क्वांटिटी किती आहे, 100. ओके, आणि 350 आहे. माय राईट. ओके, 100 आणि 350. ओके, नंतर शर्ट 100 आणि 300 रुपयाला. आपण एंटर करूया आणि इथं यस प्रेस करून इथं शर्ट घेतलाय आणि इथं 100 आणि 350. ठीक आहे, बरोबर आहे का पाहूया. नाही, 300. पहा, इथं चुकलं होतं माझं, 300. ओके, एंटर सेव्ह, एंटर. दुसरं काय आहे याच्यामध्ये, सारीज घेतल्यात 100 आणि कितीला, 450 ला. ओके, इथं SR टाईप करतोय 100 आणि इथं 450 ला. ओके, चला, दुसरं आहे याच्यामध्ये काय घेतलेलं आहे, ड्रेसेस घेतलेले आहे आपण 400 रुपयाचे. तर चला पाहूया, इथं ड्रेसेस घेतलेले आहे 100 आणि किती, 400 रुपयाचे. ओके, चला, इथं सर्व गोष्टी प्रॉपर घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण ह्या सगळ्या गोष्टी इथं केलेल्या आहेत. लक्षात राहील तुम्हाला. पण इथं ही अमाऊंट बराबर पहा, त्याच पद्धतीनं आपण आलेल्या मालाचा ऑर्डर दिला आहे का. ओके, चला, एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला हा ऑर्डर जो आहे जे की आपण आपल्या कस्टमरकडनं घेतलाय, हा सेल्स ऑर्डर आपण सेव्ह केलेला आहे. पण आता स्टॉकमध्ये जाऊन पाहूया बरं की खरंच हा ऑर्डर आपला जनरेट झालेला आहे का. तर इथं पहा, स्टॉकमध्ये जाण्यासाठी कीबोर्डवर स्केप दाबायचा आहे आणि स्टॉकमध्ये जायचं आहे, अल्ट F1. पहा, सगळे माल 200 आहेत, जे की 100 कमी व्हायला पाहिजे, ते झाले नाही. का झाले नाही, कारण की आपण अजून माल सेल केलेला नाही आहे, आपण फक्त ऑर्डर घेतलेला आहे. ठीक आहे, एवढं समजलं सर्वांना की ऑर्डर घेणे म्हणजेच माल सेल करणे किंवा परचेस करणे नाहीये. ओके, चला पाहूया आता, नेक्स्ट जाऊया आणि यामध्ये समोर एंट्र्या पाहूया की त्यांच्याकडनं अमाऊंट सुद्धा रिसीव्ह केली आपण इथं 20,000ची. कुणाकडनं, सुनीलकडनं. तर इथं स्केप दाबतोय, वाउचर्स मध्ये येतोय आणि रिसिप्ट मध्ये जातोय. पहा,
ओके. आता इथं सुनील घेतोय. ओके, आला सुनील. आणि इथं ती ऑर्डर रिसिव्ह केली आपण कॅशमध्ये. चला, आता तो व्यक्ती आलाय, आपल्याला ऑर्डर देऊन गेलाय की बाबा एवढा एवढा माल आमच्या दुकानापर्यंत पाठवा. ओके, तर आपण त्यांना पाठवतोय माल. ठीक आहे, लगेच नाही. आपण दुकानात तेवढा स्टॉक घेऊन ठेवलेला नाहीये, आपण आपल्या गोडाऊनमध्ये ठेवलेला आहे किंवा स्टॉक ठेवलेला आहे, तर आपण त्यांना डिलिव्हरी देणार आहोत नंतर. तर त्यांनी दिलेला हा ऑर्डर आहे तो फोनवर पण देऊ शकतो किंवा ऑनलाईन सुद्धा बुक करू शकतो. ओके, चला, याच्यामध्ये सेल्स आपण परत अनिलकडनं घेतलाय, अनिल को याच्याकडनं सेल्स ऑर्डर आपण घेतलाय. चला, कंट्रोल F8 प्रेस केलाय आणि इथं Alt C करून अनिल को अंडर द सन्ड्री डेटर, पहा ह्या गोष्टी विसरू नका, सन्ड्री डेटर, सन्ड्रिकेटर. आणि इथं ऑर्डर नंबर काय आहे ते पहा. हा ऑर्डर नंबर म्हणजेच एवढ्या वेळा त्यांनी ऑलरेडी ऑर्डर दिलेला आहे, त्यामुळे इथं ती अमाऊंट वाढलेली आहे. ओके, ऑर्डर झाल्याच्या नंतर इथं काय काय घेतोय पहा, एकदम सावकाश पहा. पॅन्ट्स घेतलेत आपण, ऑर्डर त्याचा किती 350. आपण P प्रेस केलंय पहा, पॅन्ट 100 क्वांटिटीमध्ये आणि 350. ठीक आहे, एंटर केलंय. नंतर पाहिलंय पहा, इथं दिलेले आहेत आपण काय शर्ट्स, जे की 300 रुपयाचा आहे. तर घ्यायचं इथं शर्ट 100 क्वांटिटीमध्ये आणि 300 रुपयाचा आहे. चला, नेक्स्ट पाहूया इथं सारीज, जे की किती 450 रुपयाची आहे. पहा, सारीज 100 आणि 450. पहा, इथं मी ऑर्डर 100-100चा तुमच्यासाठी इझी केलेला आहे, जेणेकरून तुम्ही स्टार्टिंगला इथं घाबरले नसले पाहिजेत. एकदम बेसिक लेवलवर तुम्ही इथं काम केलं पाहिजे. ओके, चला, इथं 400 रुपयाचे ड्रेसेस घेतलेले आहेत आपण. ड्रेसेस 100 क्वांटिटीमध्ये आणि 400 रुपयाचे. चला, ड्रेसेस नंतर डिलिव्हरी डेट जे की 2च आहे आणि ऑलरेडी 2चं ट्रान्झॅक्शन असल्यामुळं आपण ऑन डेला डिलिव्हरी करणार आहोत. ठीक आहे, याला असं समजूया संध्याकाळवर डिलिव्हरी आपण त्यांची देणार आहोत. ओके, चला, तर हे कंट्रोल A करून सेव्ह केलंय पहा मी इथं. आणि यांच्याकडनं सुद्धा आपण ॲडव्हान्स रिसिव्ह केले 25,000. चला, रिसिप्टमध्ये जायचं आहे आपल्याला आणि त्यांचं नाव टाकायचं आहे. आय थिंक अनिलच आहे. ओके, आणि यांच्याकडनं किती रिसिव्ह केलेले आहे आपण 25,000, जे की कॅशमध्येच आय थिंक सो केलेली आहे. ओके, कॅशमध्येच केलेला आहे पहा. ठीक आहे, तर पेज अप करून तुम्ही प्रत्येक एंट्र्या पाहू शकता, पेज डाऊन करून परत लास्टच्या एंट्रीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. ओके, चला, इथं आता जो ऑर्डर आहे तो डायरेक्ट आपल्याला जनरेट करायचा आणि त्याची बिलं काढायची आहेत. ठीक आहे, तुम्ही जॉबला गेल्याने असं म्हटलं जाईल तुम्हाला की चला बरं ऑर्डर आलेल्याचे बिलं काढून द्या फटाफट. म्हणजे त्याचा अर्थ असा की बिलं काढायचा अर्थ माल रेडी आहे, त्या पद्धतीनं ऑर्डर आला त्या पद्धतीनं ट्रकामध्ये रेडी आहे, तुम्हाला फक्त त्याची बिलं द्यायची आहे. ओके, आणि भरपूर ठिकाणी हे कन्फ्युजन असतं. सर, भरपूर माझे स्टुडंट असतात जे की कोर्स झाल्याच्या नंतर म्हणतात, सर कंपनीमध्ये आम्हाला असं सांगलं जातं की सर बिल काढा. तर कंपनीमध्ये तर कोणी कस्टमर आला नाही तर बिल कशाचे काढायचे. तर याआधी एक ऑर्डर घेणारा डिपार्टमेंट ऑलरेडी झालेला असतो की त्या पद्धतीने त्याने ऑर्डर जनरेट केलेला असतो सकाळी, आणि संध्याकाळी तुम्हाला ऑर्डरचे बिलं काढायचे असतात आणि ते सुद्धा तुम्हाला माहीत नसतात. तर हे महत्वाचं आहे की ऑर्डरचे बिलं कसं काढायचे. म्हणजेच ऑलरेडी ऑर्डर आलेला असतो किंवा आपणच सकाळी जनरेट केलेले हे ऑर्डर असतात की कस्टमरला काय पाहिजे. ठीक आहे, मग त्याचे बिल कसे काढायचे. तर चला पाहूया बिल कसे काढायचे. तर हे ऑर्डर नंबर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. आणि सुनील कोचा बिल काढा म्हटलाय, तो डायरेक्टली म्हणणार बिल द्या, सुनीलचा बिल द्या किती झालाय. तर आपल्याला इथं जायचं आहे आणि डायरेक्टली सेल्समध्ये इथं बिल काढायचं आहे आणि इथं सुनील घ्यायचं आहे आणि त्याची इथं सुनील जसं घेतलं तसं इथं सेल्स ऑर्डरचा जो बिल नंबर आहे, जे की ऑर्डर नंबर आहे, तो ऑटोमॅटिकली येईल. म्हणजेच दुसऱ्याच सिस्टममध्ये जरी जनरेट झाला तरी आपल्याकडे तो दिसेल. आणि हा बिलनुसार त्याची अमाऊंट किती आहे ही टाकायची आहे. तुम्ही एकदा चेक करायचा आहे तोच माल आपण देतोय का त्यांना. तर समोरचा व्यक्ती हो 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 हाच दिलाय म्हणणार. पण इथं जीएसटी किती लावायची काय लावायची हे पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. पहा, इथं जीएसटी मी दिलेली नाहीये, पण तुम्हाला कंपनीमध्ये जीएसटी ऑलरेडी लावलेली असेल आणि हेच आपण समोरच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला, इथं जीएसटी नाही दिलेली आहे मी, तर कंट्रोल A करतोय, डायरेक्टली सेव्ह करतोय. पहा, हा माल गेलेला आहे.
पण एक गोष्ट अजून राहिलेली आहे, म्हणजे बिल द्या. तर बिल कसं द्यायचं, पेज अप दाबायचं इथं आणि इथं प्रिंट म्हणून ऑप्शन असेल पहा. ठीक आहे, तर इथं शेअर म्हणून व्हॉट्सअपवर पाठवायचं बिल, मेलवर पाठवायचं असेल तर इथं शेअरवर क्लिक करा. ओके, आणि प्रिंट डायरेक्टली द्यायचं असेल तर इथं प्रिंटवर क्लिक करा पहा इथं. आणि इथं प्रिव्ह्यू बिल म्हटलं तर तुम्हाला ह्या टाईपचं इथं बिल येईल. आणि प्रिंटवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्या प्रिंटरला सांगायचं बाबा प्रिंट करा, किंवा इथं PDF काढायची आणि नंतर प्रिंट करायची. मी डेस्कटॉपवर किंवा इथं डेस्कटॉपवरच इथं प्रिंट असं म्हटलेलं आहे. आणि जसं सेव्ह केले तशी ती प्रिंट आलेली आहे पहा. ठीक आहे, तर ही जी प्रिंट आहे जी फटाकशी तुम्हाला इथं आलेली दिसेल पहा. आली प्रिंट. ओके, आला हा परचेसचा ऑर्डर. आणि ही जे परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डरचे टायटल आलेले हे कंपनीचं नाव आहे बरं का. ओके, चला आता यामध्ये टॅलीमध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. ओके, आणि शेअर कसं करायचंय हे तुम्हाला माहीतच आहे. चला नेक्स्ट पाहूया. आता नेक्स्ट एंट्री आहे, दुसरं बिल आपल्याला काढायचं आहे, जे की आहे कुठलं, अनिलचं. सुनील झालाय, आता अनिलचं बिल काढायचं आहे. तर AN असं टाईप करून आपण सेव्ह करतोय पहा. ओके, एंटर करून इथं ऑर्डर काढतोय आणि बाकीचं सर्व तुम्हाला माहित आहे. सेव्ह करतोय, सेव्ह. ओके, चला नेक्स्ट पाहूया. इथं रिसिव्ड अमाऊंट, सुनीलकडनं सगळी अमाऊंट घ्यायची आहे आणि अनिलकडनं पण सगळी अमाऊंट रिसिव्ह करायची आहे. चला आपण माल विकलाय आपल्या कस्टमरला, त्यांचे पैसे घेऊया. पहा भरपूर ठिकाणी असं होतंय की ह्या सिच्युएशन मध्ये तुम्ही नसता. स्केप दाबतोय पहा इथं आणि नव्यानेच टॅली ओपन करतोय आणि आपला बॉस म्हणतोय की ज्याचे पैसे आहे त्यांचे कलेक्शन आज करा. मग तुम्ही कसं करणार की नाही, माझ्या कस्टमरला मी कॉल करणार. तर कॉल डिटेल्स ही कशामध्ये राहणार तुमची, जेव्हा तुम्ही लेजर ज्याचं बनवता तिथं राहणार कॉल डिटेल्स, किंवा तुमच्या बॅलन्स शीट मध्ये जातो आणि इथं Alt F1 प्रेस करतोय पहा. तर यामध्ये तुम्हाला इथं ऍसेट दिलेला आहे आणि इथं लॅबिलिटीज म्हणजेच देणे, कुणाला देणं आहे, सिंडिकेटरला. आणि ऍसेट मध्ये येणे म्हणजेच कुणाकडनं पैसे येणार आहे आपल्याला, सिंडिकेटरला. इथं क्लिक करायचं पहा, एंटर करायचं आणि पहिले पैसे अनिलकडनं येणार आहे. तर यांना कॉल कसा करायचा पहा. अनिलला कॉल करण्यासाठी त्याच्याच लेजरवर जाऊन अनिलच्या कंट्रोल एंटर करा. तर इथं त्याचा मोबाईल नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स इथं टाकलेला राहील पहा. ओके, तर हे अनिलचं आहे. आणि दुसरं जर तुमच्या कस्टमरला जर तुम्हाला कॉलिंग करायचं असेल तर तुम्ही असं जायचंय, कशात जायचंय, अल्टरवर जायचं आहे इथं आणि लेजरवर जायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला कोण पाहिजे तिथं, सुनील की अनिल, त्याच्यावर जायचं आहे. तर इथं सुद्धा त्याचे मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व येतील. ओके, तर यावरनं तुम्हाला त्यांना कॉल करून तुमच्या बिलाचे पैसे मागवायचे आहे. ओके, तर तसं जर नाही झालं तर डायरेक्टली आता इथं तुम्हाला वाउचर्समध्ये जायचं आहे आणि डायरेक्टली अनिल किंवा सुनील, स्टार्टिंगला कोण आहे इथं, सुनील. तर मी इथं सुनील घेतोय पहा, रिसिप्टमध्ये जाऊन. याआधी फक्त इन्फॉर्मेशन सांगितली, आता एंट्री करतोय पहा. सुनीलकडे गेलोय मी इथं आणि यामध्ये ती अमाऊंट घेतली पहा. किती अमाऊंट आहे, 3130,000 आहे का. आणि मेक शुअर की ही अमाऊंट 0 झाली पाहिजे आणि इथं सेव्ह केली पहा. आणि इथं कुठलेही चेक दिलेलं नाही, त्यामुळे कॅशमध्येच मी ट्रान्झॅक्शन मानतो. आणि इथं जे आहे अनिल आहे पहा, इथं एंटर करतोय पहा. हीच अमाऊंट तिकडे टाकायची आहे, जे की आहे 125000. ओके, आणि सेम ही अमाऊंट इथं 0 झालेली आहे अनिलची आणि ही सेव्ह करायची आहे. नंतर याचे पैसे जे आहे हे पेड करायचे आहे तुम्हाला. सॅलरी पहिले पेड करूया आपण, ठीक आहे, आणि रेंट पेड करूया. तर यू नो व्हेरी वेल, पेमेंट मध्ये एंट्री करायची आहे आपल्याला, सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, आणि अमाऊंट आहे किती तुमची, 5000. पहा इथं एकच मिनिट, 5000. आता पहा या टाईपचे इथं लेजर तुम्हाला असं अटकेल तर ह्याला काय करायचं ते सांगतोय पहा. जिथं आपण F11 मध्ये इथं जे एक ऑप्शन केलं होतं ना, त्याला डिसेबल करायचं आहे, जेणेकरून ते जॉब ऑर्डर वगैरे आपल्याला येणार नाहीये. ओके, चला 5000. ओके, तरी आलेलं आहे. कॉस्ट सेंटरमध्ये इथं एक टाईप करतोय पहा. ओके, म्हणजेच इथं कॉस्ट सेंटर नावाचा जो ऑप्शन आहे तो ऍक्टिव्ह झालेला आहे. तुमच्या केसमध्ये येणार नाहीये, पण आलं तर त्याला 1 नंबर असं तुम्ही द्यायचं आहे.
आणि नंतर परत इथं डेबिट करायचं आहे. आणि दुसरी एंट्री आहे इथं काय, रेंट. ओके, अल्ट सी, रेंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि अमाऊंट आहे 6,000. ओके, आणि इथं सुद्धा 1 नंबरलाच आपण घेणार आहोत कारण की एकच नंबरचं कॅश ट्रान्झॅक्शन आहे. चला, इथं दिलेलं आहे तुम्हाला काय, आपण जीन्स पॅन्ट जे आहे तो 100 क्वांटिटी ही कॅशमध्ये परचेस केलेला आहे. ओके, आता परचेस करायचेत आपण आणि ती पण कॅशमध्ये. तर ह्या 2 एंट्री आपण पाहणार आहोत. परचेस जीन्सचे जे पॅन्ट्स आहेत ते आपण घेणार आहोत आणि ही एंट्री आपल्याला कशामध्ये जायचं आहे, F9 मध्ये जायचं आहे, परचेसमध्ये. आणि कुठलाही ऑर्डर नाही आहे इथं, तर त्यामुळे इथं जे कॅशमध्येच आपल्याला ट्रान्झॅक्शन करायचं आहे. आणि इथं परचेस अल्ट सी आणि जीन्स गारमेंट्स. ओके, सेव्ह केले पहा. आणि इथं कुठलाही ऑर्डर नंबर नाही आहे, तर त्यामुळे इथंचे हे आहे क्वांटिटी 100 आणि 300 रुपये हा रेट लावलेला आहे. डायरेक्ट एंट्री केली पहा. त्याच खाली इथं परचेस त्याच डेटला असल्यामुळं बेल्ट विकत घेतलेले आहेत पहा. किती आहे, परचेस बेल्ट 100 आहे आणि 40 रुपयाला एक बेल्ट आहे. ठीक आहे, कॅशमध्येच असल्यामुळं मी त्याच्यामध्येच इथं अल्ट सी केलेत, बेल्ट्स. आणि इथं गारमेंट्स, कपड्याचे बेल्ट्स असे समजलेत आपण. 100 आणि 40 रुपयाला एक. चला, हे दोन्ही ट्रान्झॅक्शन आपण एकामध्येच केलेले आहेत. ओके, चला, ह्या एंट्र्या झाल्याच्या नंतर सेव्ह करायचंय तुम्ही. आणि लास्टची एंट्री जी की थोडी क्रिटिकल आहे पण आपल्याला जमली पाहिजे. ओके, जसे की जीन्स पॅन्टवर आपण काय फ्री दिलेलं आहे, बेल्ट दिलेला आहे. तर यासाठी करायचं काय की फ्री दिलेलं आहे. सर्वात पहिले विदाऊट फ्रीचं आपण जर दिलं तर काय होतं आणि फ्री कसा ऍक्टिव्ह करायचा आहे हे पाहूया. तर आपण सेल्समध्ये गेलोय आणि सेल्स आपण कॅशमध्ये करतोय पहा. ओके, आणि सॉरी परचेसमध्येच आहो सध्या, आपल्याला सेल्समध्ये जायचं आहे. ओके, सेल्समध्ये आलोय, कॅशमध्ये आहो आपण आणि इथं सेल्स करतोय पहा. आपण जीन्सवर 100 क्वांटिटी जीन्सवर आपण 100च्या 100 आपल्याला काय विकायचे आहे, 600 रुपयाला. पहा, खरेदी कितीची आहे आपली, 300ची, आणि पॅन्ट विकतोय 600 रुपयाला. डबल न कमवतायत. ओके, पण त्याच्यावर बेल्ट पण फ्री देतोय ना. आता बेल्ट मी इथं 100 टाकू शकतो पण त्याची रेट नाही टाकू शकत. का, कारण की हे बेल्ट आपण फ्री दिलेले आहे. तर इथं एंटर 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 करतोय पहा. आणि बेल्टची इथं फ्री करतोय पण ही एंट्री अशी होत नाही. पण तरी पण समजा आपण ही एंट्री केली, एंटर 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 सेव्ह केलंय आणि पेज अप केलंय पहा. तर त्याच्यामधून बेल्ट हा हटला जातो. का, कारण की त्याची तुम्ही रेट टाकलीच नाही. पण फ्री देण्याचा ऑप्शन कुठं आहे ते पहिले पाहूया. याच्यामध्ये कशात जायचंय तुम्हाला, मोर फीचर्स मध्ये जायचं आहे. सॉरी, इथं नाही. ओके, तुम्हाला इथं स्केप करायचं आहे पहा. आणि डायरेक्टली कशामध्ये जायचं आहे तुम्हाला, इथं अल्टर मध्ये. आणि यामध्ये जाऊन इथे तुम्हाला वाउचर टाईप मध्ये जायचं आहे आणि इथं सेल्स वाउचर वर जायचं आहे पहा. ओके, आणि इथं आल्याच्या नंतर सर्वात खाली इथं दिले की तुम्हाला फ्री आहे का, 0 व्हॅल्यू एंट्री आहे का. 0 व्हॅल्यू एंट्री म्हणजेच काहीची व्हॅल्यू आपण टाकलीच नाही तरी पण त्याची व्हॅल्यू ही इथं दाखवा, असा यामागचा उद्देश आहे. ओके, 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन यस केलंय आणि इथं कंट्रोल ए केलंय. चला पाहूया कशात गेलोय आपण सांगा. अल्टरमध्ये, वाउचर्समध्ये आणि कशामध्ये, सेल्समध्ये जाऊन इथं 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन यस केलेलं आहे. स्केप दाबतोय पहा. आता वाउचर्समध्येच आल्याच्या नंतर आपल्याला तीच एंट्री पेज अप करून घ्यायची आहे. ओके, आणि इथं 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन, जर तुमच्या कंपनीमध्ये म्हटलं की तुम्हाला 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन जमतंय का, किंवा इंटरव्ह्यूमध्ये जरी म्हटलं तरी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर ऑलरेडी आलेलं पाहिजे, कारण की इथं 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन मी केलेलं आहे. तर तुम्हाला कंपनीमध्ये असेल की एकावर एक आपल्याला फ्री द्यायचं आहे, बोला कसे ट्रान्झॅक्शन करता, तर तुम्हाला तिथं सांगता आलं पाहिजे ना की हा मला जमते ते ट्रान्झॅक्शन. ओके, तर ह्या टाईपचं ट्रान्झॅक्शन फ्री केलेलं आहे. कंट्रोल ए केलंय पहा इथं मी आणि पेज अप बटन दाबलंय पहा. तर झालंय काय यामध्ये की 0 व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन झाली. ओके, तर याच्यामध्ये 0 जरी टाकला तुम्ही तरी याच्यामध्ये तो दिसणार नाहीये पहा. 0 टाकला मी इथं तरी दिसेल का, नाही. त्यामुळं मी टाकलाच नाही. त्यामुळं
झिरो व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन ह्या टाईपचे करतात. आणि हा क्वेश्चन इंटरव्ह्यूमध्ये बऱ्याच विद्यार्थ्याला विचारलेला आहे, कारण की भरपूर काही अकाउंटंट आहे त्यांना झिरो व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन जमतच नाही आहे. आणि आजकाल तर बूमिंग चाललेलं आहे की यावर हे फ्री, त्यावर ते फ्री. तर फ्री देण्यामध्ये आपण एका प्रोडक्टची व्हॅल्यू ही मोठी ठेवतो आणि त्याच्यावर दुसरी प्रोडक्ट ठेवतो. मॅक्झिमम जसे की एक टीव्ही विकत घेतली त्याच्यावर होम थिएटर फ्री देतात, तर होम थिएटरची तर काहीतरी व्हॅल्यू असेल ना. ओके, त्या पद्धतीनं असतं. चला, कंट्रोल ए. चला, इथं स्टॉकमध्ये पाहूया की आपल्याजवळ आहे काय. तर इथं स्टॉकमध्ये गेलोय, आपल्याजवळ काही शिल्लक नाही आहे, कारण की सगळा माल आपला विकलेला आहे. चला, आणि इथं बॅलन्स शीटमध्ये जाऊया. पहा, Alt F1. तर इथं 12,48,700. तर इथं दिलेले आहे काय, 11 दिलेले आहे, पण इथं किती दिलेले आहे, 12,48,700. तर हे ट्रान्झॅक्शन तुम्ही ह्या पद्धतीनं केलेलं आहे. ठीक आहे, आणि काही मिस्टेक आहेत का ते आपण एकदा चेक करायचे आहे. ओके, चला, आता तुमचं ट्रान्झॅक्शन काय येईल ते पाहायचं आहे. आणि मी इथं ह्या पद्धतीचं ट्रान्झॅक्शन इथं दिलेलं आहे, ते तुम्ही एकदा पहा आणि क्रॉस व्हेरीफाय एकदा करून पहा. हे बॅलन्स शीट जर असं नाही आलं तर तुम्ही कसं चेक करणार हे पहा. पहा, इथे तुम्हाला टॅली सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे आणि इथं स्केप दाबून वाउचर्समध्ये जायचं आहे. आता पेज अप आणि पेज डाऊन मध्ये इथं मी स्वतः यामध्ये 2 एंट्र्या केलेल्याच नाहीये. ते म्हणजेच कुठल्या ते पाहूया. जसं की इथं आपण उषाकडनं जे ऑर्डर दिला होता, तर उषाला आपण चेक थ्रू 15,000 इथं दिले होते ॲडव्हान्समध्ये. ठीक आहे, तर ती एंट्री इथं झालेली नसावी असं माझं एक गणित आहे. तर इथं मी पेमेंटमध्ये जातोय पहा, आणि उषाला इथं ॲडव्हान्स आपण दिले का ते पाहतोय. तर ही एंट्री उषाला आपण ॲडव्हान्स कुठलेही दिलेली नाहीये, तर ती एंट्री आपण 15,000 इथं टाकतोय पहा. ओके, आणि ही एंट्री बँक थ्रू आपण केलेली आहे. आणि दुसरी एंट्री इथं रेडी गारमेंटला आपण 15 इथं पेमेंटमध्ये केले का हे पाहूया. रेडी गारमेंट. ओके, पहिले ही एंट्री तर सेव्ह करूया आपण. बॅलन्स शीटमध्ये जाऊया. किती आहे, 12,69,700. ओके, तर मला वाटते हीच एंट्री आपली. हां, अजून एक आहे रेड्डी गारमेंटची. चला, वाउचरवर जाऊया आणि इथं रेड्डी गारमेंट घेऊया. रेड्डी गारमेंट्स. ओके, तर ही पण एंट्री झालेली आहे. चला, आपण ऑल वाउचर्समध्ये जाऊया. इथं पहा, डिस्प्लेमध्ये डेबुकमध्ये इथं डेट घ्यायची आहे. पहा, डेटवर क्लिक करायचे या छोट्या पॉइंटवर, आणि यामध्ये कंट्रोल किंवा Alt F2 दाबायचा आहे. आणि इथं 1/4 ते 31 3 पर्यंतचे सगळे ट्रान्झॅक्शन घ्यायचे आहे. तर इथं उषा आणि इथं उषा ही डबल झालेली आहे. नाही, बरोबर आहे. ठीक आहे, तर इथं उषा रेडी गारमेंट आहे, जे की पेमेंटमध्ये ऑलरेडी इथं केलेलं आहे. पहा, हे जे टाईप आहेत हे पेमेंटचे आहेत. तर याच्यामध्ये पेमेंटचे किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते पाहूया. रेड्डी गारमेंट 15,000 याला दिलेले आहेत रेड्डीला, आणि 15,000 उषाला दिलेले आहेत. चला बरं पाहूया बरोबर आहे का. ओके, रेड्डी गारमेंट 15 आणि उषाला सुद्धा किती दिलेले आहेत, 15 दिलेले आहे. चला, हे ट्रान्झॅक्शन एकदम बरोबर आहे आपलं पेमेंटचं. ठीक आहे, आणि हे एकच एंट्री झाली नव्हती आपली. ठीक आहे, चला, आता यामध्ये की इथं जे उषा आणि यांचे सुद्धा आपल्याला पैसे पूर्ण द्यायचे आहेत, पण ते देणार आहोत. तर सध्या तुमची काय ट्रान्झॅक्शन येतं त्याची स्क्रीनशॉट मला इथं पाठवायची आहे. ठीक आहे, कारण की यामध्ये मी ही फ्री व्हॅल्यू वाली एंट्री जी आहे ही नवीन टाकलेली आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. त्यामुळे हे माझं पुरानं बॅलन्स शीट त्याला मॅच होत नाहीये, कारण की हे फ्रीवालं ट्रान्झॅक्शन मी नवीन माझ्या लिस्टमध्ये ॲड केलेलं आहे. हे 3 ट्रान्झॅक्शन, त्यामुळे इथं बॅलन्स शीट आपली वाढलेली आहे. ओके, म्हणजेच इथं बॅलन्स शीटमध्ये माझ्या इथं वाढलेली आहे बॅलन्स शीट. ओके, तर ही बॅलन्स शीट मला एवढी आलेली आहे 12,69,700. तर ही तुमची येते का हे तुम्ही मला पाठवा.